घटना शिव जयंती की पूर्व संध्या पर हुई, जब पानी की कमी से परेशान परिवार पानी का कनेक्शन ले रहा था। तभी शिवसेना अंबरनाथ के उपशहर प्रमुख वहां पहुंचे और परिवार और प्लम्बर के साथ दुर्व्यवहार किया। शिवा कशाला देता? तुला मग काय करतील? शिवा काय देता तुम्ही? शिवा कशाला देता? मी पहिलेच बोललेलो आधी घालवणार इथं पाणी घेऊ नका. एवढं तुम्हाला दिसतो ना कॅमेरामध्ये, बघता तुम्ही, मग तुम्ही बघता ना. पण जोगी तुला येत नाही. आला का? कशाला आला पाहिजे? तुम्हाला दिसतो ना कॅमेरामध्ये. तुझ्या कॅमेरावर तुला बघू आम्ही. मग ते कसा दिसला? तो दिसला का तुम्हाला? जो काम करत होता रात्री आम्ही त्या बरोबर दिसला. आम्ही रातच्या खड्डा खोदीत होतो त्या. तुम्हाला दुसऱ्या दिवशी पलंबरला घरा बोलून त्याला झाला का काम नाही करायचा. तो दिसला तुम्हाला? जोगेश आम्ही तो दिसला नाही. आम्ही इथं गावाला नाही येत. आम्हाला पाणी लागत नाही का? तुझं कोण गावाला असताना बोला ना. मग बोलतो ना, काय करता करू आम्ही. बोला. हा बघू काय करतो. हा बोलवतो थांबा, टेंशन नका घेऊ. बोलायची गरज आहे. जोगेश भोईर अपने परिवार के साथ उल्हास नगर कैंप 5 में विट्ठल मंदिर के बगल में दुर्गा देवी पाड़ा में रहते हैं। कुछ दिनों तक उनके घर में पानी नहीं आया, इसलिए उन्होंने प्लम्बर को बुलाया और घर के सामने सड़क खोदकर नल जोड़ दिया। तभी सामने रहने वाले शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटिल वहां आए। उन्होंने भोईर परिवार को सीधे तौर पर गाली देते हुए कहा कि आप पाइपलाइन लाने के लिए किससे कहते हैं। इस दौरान उन्होंने वहां मौजूद महिला को अश्लील भाषा में गाली भी दी। इन अपमानों की ऑडियो रिकॉर्डिंग सोशल मीडिया पर वायरल हो रही है। जब शिकायतकर्ता इस मामले को शिवाजी मी जोगेश भोईर, माझी जिथे जुनी लाईन होती, मी त्यांना प्लंबरला जुनी लाईन बनवण्यासाठी 3 वेळा रिपेरिंग करायला आणलं होतं, पण माझी लाईन काही रिपेरिंग झाली नाही. त्यानंतर मी नवीन तेच जुनी लाईनीवरती रिपेअर करा दुसरी बोरिंग मारून लाईन घेतली. तेवढं ते परशुराम धर्माचे पाटील आले आणि मला माझ्या प्लंबरला लाता मारल्या आणि मला धक्काबुक्की करून त्याला मारहाण केली. काम बंद करायला सांगितलं. बोलतो लाईन घ्यायची नाही. पण मी ते विचारलं, तुम्ही कोण अधिकारी आहेत का, कोण आहेत का, तर तुला काय करायचं? बोलतो मी बघून घेईन, तू लाईन घ्यायची नाही म्हणून सांगितलं. आणि मला शिवीगाळ केली, माझ्या घरवालीला शिवीगाळ केली. माझं नाव सीमा जोगेश भोईर. मला 15 दिवस झाले पाणी येत नाही. मी किती दिवस झाले प्लंबरला सांगते, चक्रा येतात, खड्डा खोदतात, पण काम करून देत नाही. प्लंबरला घरी बोलून त्यांनी सांगलं यांचं काम नाही करायचा. दुसरा प्लंबर आणला, तो काम करत होता, मागून येऊन त्याच्या लात मारली. काल आम्ही इथेच होतो, माझे मिस्टर आणि मी इथेच होते. माझे मिस्टर त्यांना सांगायला गेले का काका माझं काम चालू आहे, तर त्यांनी खालून प्लंबरच्या लात मारली पाटणावर आणि तो पडला. ते सर्व हात बी सर्व फुटलाय त्याचं. ना माझ्या मिस्टरांना पण धक्काबुक्की केली त्याने. तुम्हाला पाण्याची लाईन घेऊन देत नाही याचं कारण काय? काय माहिती आहे. बोलते त्यांचं कामच नाही करायचं. प्लंबरला सांगले डायरेक्ट, त्यांना लाईनच नाही. यांना लाईन घेऊन द्यायची नाही. आम्ही त्यांच्या कशातच नाही. तारीख म्हणून आहे, मालमेन आहे, त्याला मी सांगितलं काम कर माझा. तो मला बोला मला माझे पैसे हवेत. मी त्याला बोलतो तुला पैसे काय आहे, तुला कमिशन आहे ना ते देतो तुला, प्लंबरचे काय ते पण मी देतो. पण त्याने पण मला 1 हप्ता असंच फिरवत राहिला. आणि त्याला काम दिल्यानंतर एक प्लंबर आला होता, गेटमध्ये बोलून त्याला दमदाटी दिली का जोगेश भोईरचं काम करायचं नाही म्हणून. काल पण काम चालू होता, काम चालू असताना पण त्यांच्या मुलांनी फोन केलेला. ते बालूभाऊ आहेत ना, त्यांनी फोन केलेला. विकास पाटील. तुम्हाला काय घाण शिवीगाळ पण केली? दिली. दारू पिऊन पण आलेलं आहे. आणि मला माझ्या मिस्टरांना बोलत होते, तुला पाण्याची परवानगी पाहिजे तर तुम्ही तुझ्या बायकोला का नाही माझ्या खाली पाठवली बोलते. असे बोले. असं सगळं रेकॉर्डिंग मध्ये आहे हा शब्द पण त्यांचा. असं असलेलं त्यांनी शब्द वापरला, त्या विरोधात तुम्ही कंप्लेंट वगैरे केली कंप्लेंट केली मी आरिश राजकपूर प्रसाद. मी प्लंबरचं काम करतो. माझ्याकडे एकच कला आहे, मी प्लंबरचं काम करतो. मला त्याच्याशिवाय अजून काही उपचार आहे नाही. मी घरच्यांसाठी माझी बायको आहे आणि माझा पोरगा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी काम करत होतो त्या जागेवरती. तिकडं प्रूफ सगळं काय असून त्यांनी मला मागून येऊन मारहाण केली. मी विचारतो माझी चुकी काय आहे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर पण ते ऐकायला नाही गेले. जो समोरचं ज्यांचं काम होतं ते पण आले माझ्यासमोर, तरी पण माझ्यावर मारहाण केली त्यांनी. मी बोलतोय त्यांनी मला मारलं का? माझा विचार काय, त्यांनी मला मारलं का?
फक्त. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या घरी 4 पोरं पाठवले मला मारायला. त्या लोकांनी जीवाची मारायची धमकी दिली मला. बोलतो तुला जीवाशी मारून टाकणार, खतम करणार तुला, तू या एरियामध्ये दिसू नको. माझा जीवना इथला आहे, मी राहणार आहे इथला. माझा जीवना इथला, मी राहणार आहे इथला. मी कुठे जाऊ राहिला, माझे हां. याच्यानंतर NC दिलेली आहे, माझ्याकडे NC पेपर आहे. मी तुम्हाला NC पेपर दाखवतो. माझ्याकडे NC पेपर आहे. मी त्यांच्या नावाची NC दिलेली आहे. तरी पण माझ्या घरी 4 पोरे येऊन मला मारायला आलते. मी पळून गेलो आणि पळून तिकडे देशी बारमध्ये झोपलेलो होतो. जे आहे तुम्हाला सांगतो, जे खरं आहे ते खरं आहे. म्हणजे प्लंबर करताना कोण पैसे मागतो? पैसे तो गुरु आणि सुमित प्लंबर आणि गुरु ही NC आहे माझ्याकडे, त्यांच्या नावाची. माझ्याकडे भोईर कुटुंब आले, तुम्हाला फोन केला होता. मी कारणास्तव नारायण गावामध्ये असताना मला फोन आला का काका इथे लाईन घेत असताना मला काही लोक दमदाटी करतात. तर मी माजी नगरसेवक असताना दुर्गादेवी पाडा असो, गायकवाड पाडा असो, ते कुठल्याही प्रकारची पाण्याची कमतरता झाली नव्हती आणि टँकरमुक्त वाढ केला होता. काही कालांतराने 2017च्या नंतर मी नगरसेवक असताना इथं सत्तेचा गैरउपयोग करून लोकांना 15,000 रुपये देऊन काही इथं प्लंबर स्थानिक आहेत, ते लोकांना लाईनी देतात 15-15. तो भले UPवाला असो, ते फक्त स्थानिक लोकांना इथं खूप त्रास देतात. भाडोत्री लोकांना 15,000 रुपये देऊन लाईन घेतात आणि सत्तेचा गैरवापर करून महिलांच्या एकदम घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाली करतात. हे आहे फक्त सत्तेचा माज. वरिष्ठांनी अशा माणसांना अशा पदावरती ठेवायला पण नाही पाहिजे.